माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे। एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला। हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल। पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। गणपती आमचे जाऊ शकत नाही, गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेणमधून कोकणामध्ये, अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली, आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता आम्ही बनवून घेतो। सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। रामदास कदमाचं ते वैयक्तिक मत आहे, परंतु गोवा मुंबई महामार्गाचं काम गतीने चालू आहे आणि मला वाटतं तिथं कुठे खंड पडणार नाही, लवकरच ते काम पूर्ण होईल। बिलकुल कुचकामी आणि भ्रष्टाचारी पण आहे असा माझा आरोप आहे। मुंबई गोवा रस्त्याचं नितीन गडकरीनं येऊन 10 वेळेस सांगितलेलं आहे। गणपती आले का रवींद्र चव्हाण नुसतं भेट देतात, खड्डे भरतात, पुन्हा आता मागच्या 4 महिन्यापूर्वी खड्डे भरले, आता पुन्हा खराब झालेले। मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही, कोकणातल्या लोकांना त्रास होतो एक। पण याच रवींद्र चव्हाणांनी हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढले मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, जे 8-8, 10-10% अबोव आहेत, जे खरं तर प्रोव्हिजनसुद्धा त्या डिपार्टमेंटकडे तेवढी नाही, त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट 5पट रकमेचे टेंडर्स काढलेले। आणि हे फक्त निवडणूक निधी जमा करण्यासाठी टेंडर काढले, त्याच्यात रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। भाजपचा मंत्री रवींद्र चव्हाण हा कुचकामी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य रामदास कदमांनी केलं। अजितदादांना काळे झेंडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दाखवले, कारण ते स्वतःच्या मनाचं करतात, लोकांना सोबत घेऊन जात नाही असाही त्या ठिकाणी दावा केला। याचा अर्थ स्पष्ट आहे, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। एकमेकांसोबत भांडणारं सरकार लोकांना नको। एक गोष्ट स्पष्ट झाली की जे आरोप करून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, ते आरोप पूर्णपणे बिनबुडाचे होते, ते पूर्णपणे चुकीचे होते, ते आता स्पष्ट झालंय।